मराठी मालिका विश्वातील एक अशी अभिनेत्री जिने लग्नानंतर अभिनय क्षेत्राला रामराम ठोकत पतीच्या व्यवसायात साथ दिली आणि आज ती कोट्यावधींच्या व्यवसायाची मालकीण बनली आहे। या अभिनेत्रीचे लोणावळा, महाबळेश्वर, कर्जत आणि अलिबाग सारख्या ठिकाणी 100हून अधिक बंगले आहेत। लव लग्न लोचा या मालिकेतून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजेच रुचिता जाधव। रुचिताने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि काही हिंदी प्रोजेक्ट्समध्येही काम केलं आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून ती मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीपासून दूर आहे। मे 2021 मध्ये तिने मुंबईतील व्यावसायिक आनंद माने यांच्याशी लग्न केलं। लग्नानंतर पतीने तिला एक संपूर्ण कंपनीच गिफ्ट केली होती, ज्याची ती आज स्वतः मालकीण आहे। ग्लॅमरचं जग सोडून रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत रुचिताने यशस्वी उद्योजिका म्हणून नवी ओळख मिळवली आहे। याबाबत बोलताना अभिनेत्री रुचिता जाधव म्हणाली, माझे पती आनंद माने हे रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत। आम्ही वीकेंड होम्सही बांधतो। प्रोजेक्ट पूर्ण करताना त्यातील काही बंगले आम्ही स्वतःसाठी ठेवतो। अशा अनेक बंगल्यांचंच काहीतरी वेगळं करायचं होतं। तेव्हाच हे बंगले आणि प्रॉपर्टीज भाड्याने देण्याची कल्पना मला सुचली। यानंतर मी एक कंपनी सुरू केली आणि हे बंगले भाड्याने उपलब्ध करून दिले। महाबळेश्वरमध्ये 7-8 बंगले आहेत। कर्जत, लोणावळा आणि अलिबागमध्येही अनेक बंगले आहेत। आमच्याकडे एकूण 100हून अधिक बंगले आहेत। हे सर्व बंगले मी स्वतः फर्निश केले असून त्यामध्ये विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। आज कर्जत, महाबळेश्वर, लोणावळा आणि अलिबागमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हे आलिशान बंगले भाड्याने दिले जातात। एका छोट्याशा कल्पनेतून सुरू झालेला हा माझा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं रुचिताने सांगितलं आहे। अभिनेत्री रुचिता जाधव हिने एक नंबर, माझी या प्रियाला प्रीत कळेना आणि लव लग्न लोचा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं असून तिने काही हिंदी प्रोजेक्ट्समध्येही आपला ठसा उमटवला आहे।